तर आता आपण प्रॉब्लेम नंबर 4 ला ऑब्झर्व करूया. यामध्ये असं दिसून येत आहे की देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज इन अ सीट्स. म्हणजे एक ऑडिटोरियम आहे आणि त्याच्यामध्ये 27 रोज आहेत आणि देअर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. इन ऑडिटोरियम in auditorium 20 seats in first row, 20 seats in first row. त्यानंतर 22 seats in second row. First 20 seats, next आहे 22 seats and next आहे 24 seats. ठीक आहे. In an auditorium 20 seats, 22 seats, 24 seats and so on. आणि अशा प्रकारे सीट्स ज्या आहे त्या सीट्स ग्रोच होत आहे. तर यामध्ये जर का आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसून येईल की ए ची जी टर्म आहे ही आपल्याला मिळणार 20. त्यानंतर डी ची टर्म 20 प्लस 2 22, 22 प्लस 2 24, म्हणजे डी ची टर्म मिळणार आपल्याला 2. त्यानंतर नेक्स्ट काय फाइंड करायला सांगितलंय, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. 15 रो मध्ये किती नंबर ऑफ सीट्स आहे हे नाही फाइंड करायला सांगितलं, आपल्याला 15th रो मध्ये टोटल सीट्स किती हे फाइंड करायला सांगितलंय. म्हणजे आपल्याला फाइंड करायला सांगितलंय T15 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे इथं एन ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 15. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट फाइंड करायला सांगितलंय, हाऊ मेनी टोटल सीट्स देअर इन द ऑडिटोरियम. मग ऑडिटोरियम मध्ये एकूण किती सीट्स आहे हे फाइंड करायला सांगितलंय. मग ऑडिटोरियम मध्ये रोज किती आहे 27. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल, S27 नंतर फाइंड करायचं आहे. म्हणजे टोटल 27 रोज मध्ये एकूण किती सीट्स आहे हे फाइंड करायचं आहे. आणि यामध्ये एन ची व्हॅल्यू असणार मग 27. तर अशा प्रकारे सुरुवातीला आपण हे सॉल्व्ह करून घेऊ इथे. तर यामध्ये चला आपण सॉल्व्ह करूया इथे. इथे आपल्याला टीएन च्या फॉर्म्युला यूज करावा लागेल कारण आपल्याला 15 टर्म फाइंड करायची आहे म्हणून. त्यामुळे टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी. त्यानंतर टी एन ची व्हॅल्यू असेल 15, ए ची व्हॅल्यू असेल 20 प्लस एन ची व्हॅल्यू परत 15 मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी ची व्हॅल्यू असेल 2. 20 प्लस 15 मायनस 1 14 मल्टिप्लाय बाय 2. 20 प्लस 14 टू जा 28, 20 प्लस 28 48. म्हणजे T15 आपण असं म्हणू शकतो की 15th रो मध्ये किती सीट्स आहे 48. आपण असं म्हणू शकतो की 48 सीट्स इन 15th रो. तर आपण हे फाइंड केलेलं आहे की 48 सीट्स आहेत तिथे. आणि त्यानंतर आता आपल्याला फाइंड करायचं की टोटल ऑडिटोरियम मध्ये सीट्स किती आहेत. तर टोटल ऑडिटोरियम मध्ये 27 रोज आहे. सम ऑफ 27 रोज आपल्याला फाइंड करावं लागेल. तर इथे एस एन इज इक्वल टू, आता इथे एस एन चा फॉर्म्युला यूज करावा लागेल, एन डिवायडेड बाय 2a प्लस एन मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी. एस एन ची व्हॅल्यू 27, एन ची व्हॅल्यू असणार 27 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू आपल्याकडे परत असणार 20 प्लस एन ची व्हॅल्यू इथे असणार 27 मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2. त्यानंतर आता इथे आपण याला सॉल्व्ह करूया. 27 डिवायडेड बाय 2, 220 जा 40 प्लस 27 मायनस 1 26 मल्टिप्लाय बाय 2. यानंतर 27 डिवायडेड बाय 2 40 प्लस 26 मल्टिप्लाय बाय 2 52. तर इथे मी सॉल्व्ह करून घेतो याला. 27 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय
40 प्लस 50 90 92. 27 multiply by 2 4 the 8, 2 4 the 8, 1 carry, 9 minus 8 1 carry, 1 2 12, 2 6 the 12. तर आता आपल्याला काय करायचंय, यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 27 मल्टिप्लाय बाय 46. 27 मल्टिप्लाय बाय 46 जर का आपण केलं तर आपल्याला इथं आन्सर मिळणार 6 7 जा 42, 2 4 कॅरी, 6 2 जा 12, 12 प्लस 4 16, 4 7 जा 28, 28 से 8 2 कॅरी, 4 2 जा 8, 8 प्लस 2 10, 2 प्लस 0 2, 6 प्लस 8 14, 14 से 4, 1 कॅरी, 1 प्लस 1 2 and 1 1 2 4 2. तर आपल्याला जे आन्सर मिळालेला आहे की टोटल सीट्स किती आहे, तर आपण इथे लिहू शकतो टोटल सीट्स आर 1 2 4 2. तर आता आपण प्रॉब्लेम नंबर 5 ला स्टार्ट करूया, ज्यामध्ये आपल्याला कारगिल टेम्परेचर विषय सांगितलंय. कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. म्हणजे कारगिलचे जे टेम्परेचर आहे हे मंडे टू सॅटरडे काय केलेलं आहे, रेकॉर्ड केलेलं आहे. तर आपण इथे ते नोटेट करून घेऊ की मंडे टू सॅटरडेचे टेम्परेचर काय सांगितलेलं आहे की मंडे टू सॅटरडे ऑल रिडिंग वेअर इन एपी. आणि सगळ्याच्या सगळे रिडिंग कसे आहे, एपी मध्ये आहे ऑफ टेम्परेचर. ठीक आहे, म्हणजे टेम्परेचरचे जेवढे काही रिडिंग आहे सगळ्याच्या सगळ्या एपी मध्ये. पण आपल्याला इथे कुठेही मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे अँड सॅटरडे याच्या कुठलेही आपल्याला रिडिंग दिसत नाही. तर यावेळी टेक्स्टबुक मध्ये जर का आपण स्टार्ट मध्ये सम अप एंड टर्मचे जे टॉपिक चालू होते तिथे जर का आपण ऑब्झर्व केलं तिथे आपल्याला कॉन्ज्युगेटिव्ह टर्म दिलेले आहे की एखाद्या वेळेस क्वेश्चन अशा प्रकारचा विचारला जाईल तर तिथे कॉन्ज्युगेटिव्ह टर्म काय यूज करायच्या, तर आपण तिथल्याच कॉन्ज्युगेटिव्ह टर्म यूज करूया. आता आपण ऑब्झर्व करू की मंडे टू सॅटरडे पर्यंत आपण सर्व डेजची नाव लिहून घेऊ इथे. मंडे, ट्यूजडे, मंडे ट्यूजडे वेनसडे, थर्सडे, मंडे ट्यूजडे वेनसडे आणि थर्सडे. त्यानंतर मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे सर्व डेजचे आपण नाव इथे लिहून घेतले. मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे अँड सॅटरडे 1 2 3 4 5 6. आता यासाठी आपण टर्म यूज करूया. मंडे साठी घेऊया, गिवन दिल्या त्याप्रमाणे ए ते ए प्लस डी, इथे ए प्लस 2d, इथे ए प्लस 3d, इथे ए प्लस 4d आणि इथे ए प्लस 5d. ठीक आहे, असं आपण लिहून घेऊया. त्यानंतर द सम ऑफ, आता बाय कंडिशन आपण इथे जाऊया. बाय कंडिशन आपल्याला इथे घ्यावं लागेल. The sum of घेतलेला आपण मंडे अँड सॅटरडे. द सम ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज म्हणजे आपण इज समजूया. द सम ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सियस मोर, 5 डिग्री सेल्सियस मोर than sum of temperature of Tuesday and Saturday. म्हणजे ते काय सांगितलेलं आहे की मंडे अँड सॅटरडेचे जे काही टेम्परेचर असणार ते ट्यूजडे अँड सॅटरडेच्या टेम्परेचरचे जे काही ऍडिशन असणार त्यांच्यापेक्षा 5 ने जास्त असणार.
आता इथे आपण लिहून घेऊया. मंडेचे टेम्परेचर किती असेल ए प्लस सॅटरडे असेल ए प्लस 5D इज इक्वल टू ट्यूजडे असेल ए प्लस डी प्लस सॅटरडे असेल ए प्लस 5D प्लस 5. आता आपण नंबर टर्म एका साईडला ठेवूया, बाकी सर्व टर्म इकडे घेऊन येऊया. ए प्लस ए ए प्लस ए प्लस 5D ए प्लस 5D प्लस ए साइड चेंज मायनस ए प्लस डी साइड चेंज मायनस डी. किंवा आपण डायरेक्टली एक काम करूया, पहिले ऍडिशन करून घेऊ. ए प्लस ए 2A प्लस 5D इज इक्वल टू ए प्लस ए 2A प्लस 1D प्लस 5D 6D प्लस 5. आता इजी होणार. 2A प्लस 5D प्लस 2A साइड चेंज मायनस 2A प्लस 6D साइड चेंज मायनस 6D इज इक्वल टू 5. याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं प्लस 2A मायनस 2A कॅन्सल प्लस मायनस मायनस. तर यामध्ये जर का आपण ऑब्झर्व केलं तर 6D मायनस 5D म्हणजे 1D आणि बिगाच्या टर्म मायनस डी आणि डी इज इक्वल टू इथे येणार मायनस 5. अशा प्रकारे आपल्याला डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर पुन्हा काय दिलं, इफ द टेम्परेचर, पुन्हा सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली आहे बाय. ही कंडिशन फर्स्ट घेऊया आणि ही घेऊया कंडिशन सेकंड. ठीक आहे. यानंतर इथे ऑब्झर्व करू की कंडिशन सेकंड आपल्याला नेमकं सांगत काय आहे. तर कंडिशन सेकंड काय सांगत आहे, इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडेच्या टेम्परेचर आपल्याला सांगितलेलं आहे -30 डिग्री सेल्सिअस. तर वेनसडे साठी आपण काय घेतलेलं होतं इथं, ए प्लस 2D इज इक्वल टू -30 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याकडे डी ची व्हॅल्यू ऑलरेडी आहे, आपण डी ची व्हॅल्यू पुटअप करू शकतो. जेणेकरून आपण डी ची व्हॅल्यू जर पुटअप केली तर आपल्याला इथे ए ची व्हॅल्यू मिळणार. ए प्लस 2 मल्टीप्लाय बाय डी ची व्हॅल्यू -5 इज इक्वल टू -30. ए प्लस मायनस मायनस 2 5 जा 10 इक्वल टू -30. ए इज इक्वल टू -30 -10 साइड चेंज प्लस 10. तर ए इज इक्वल टू, इथेच घेऊन डायरेक्टली आपण ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार मायनस प्लस मायनस 30 मायनस 10 20 आणि बिगाच्या टर्म मायनस. तर अशा प्रकारे आपल्याकडे डी आणि ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ऑन द अदर 5 डेज. आपल्याला काय करायचं, टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज फाइंड करायचं आहे. तर आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आहे -20 आणि डी ची व्हॅल्यू -5. तर फर्स्ट आपण मंडे फाइंड करूया. इथे मंडे इज इक्वल टू ए इज इक्वल टू -20 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर ट्यूजडे इज इक्वल टू ए प्लस डी. ए प्लस डी, ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -20 प्लस डी ची व्हॅल्यू -5. -20 प्लस मायनस -5 इज इक्वल टू, तर मायनस मायनस प्लस 20 प्लस 5 25 आणि बिगाच्या टर्म -25 डिग्री सेल्सिअस. मंडे ट्यूजडे. आता वेनसडेचे फाइंड करूया. वेनसडे असणार आपल्याकडे ए प्लस 2D. ए ची व्हॅल्यू असणार आपल्याकडे -20 प्लस
2 multiplied by d equal minus 5 is equal to minus 20 as it is plus minus minus 2 5 10. ठीक आहे, तर प्लस मायनस इथे मायनस यायला पाहिजे. हा, तर मायनस मायनस प्लस 20 प्लस 10 30 आणि बिगर टर्म साइन मायनस 30 डिग्री सेल्सिअस. वेनसडे थर्सडेचं असणार ए प्लस 3d. ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे मायनस 20 प्लस 3 मल्टीप्लाय बाय डी ची व्हॅल्यू आपल्याकडे मायनस 5 मायनस 20 प्लस मायनस मायनस 3 5 जा 50 मायनस मायनस प्लस 20 प्लस 15 35 आणि बिगर टर्मचं साइन मायनस 35 डिग्री सेल्सिअस. यानंतर थर्सडे झाला. आता आपल्याला फाइंड करायचं आहे फ्रायडे अँड सॅटरडे. फ्रायडे घेऊया. फ्रायडे असेल ए प्लस 4d. तर इथे ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे मायनस 20 प्लस 4 मल्टीप्लाय बाय डी ची व्हॅल्यू आहे मायनस 5 मायनस 20 प्लस मायनस मायनस 4 5 जा 20 इज इक्वल टू मायनस 40 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर सॅटरडे ए प्लस 5d. ए ची व्हॅल्यू असणार मायनस 20 प्लस 5 मल्टीप्लाय बाय मायनस 5 मायनस 20 प्लस मायनस मायनस 5 5 जा 25 मायनस 45 डिग्री सेल्सिअस. तर अशा प्रकारे आपल्याला टेम्परेचर इथे मिळालेले आहे. मंडे मायनस 20 डिग्री सेल्सिअस, ट्यूसडे मायनस 25 डिग्री सेल्सिअस, वेनसडे 30 डिग्री मायनस 30 डिग्री सेल्सिअस ऑलरेडी आपल्याला दिलेलं होतं ते. त्यानंतर थर्सडे मायनस 35 डिग्री सेल्सिअस, फ्रायडे मायनस 40 डिग्री सेल्सिअस आणि सॅटरडे मायनस 45 डिग्री सेल्सिअस. तर डिअर स्टुडंट, आतापर्यंत आपण प्रॉब्लेम 5 बघितलेले आहे. आता यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघणार आहोत, जो या प्रॉब्लेम सेट मधील शेवटचा प्रॉब्लेम असेल आणि तसेच या चॅप्टर मध्ये सुद्धा शेवटचा प्रॉब्लेम असेल. तर तुम्हाला उर्वरित 5 प्रॉब्लेम समजले असतील. त्याचप्रमाणे 6 प्रॉब्लेम पण व्हेरी इझी प्रॉब्लेम आहे. हा ट्री बेसिक प्रॉब्लेम आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे, याला पण तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर कसं सॉल्व्ह करायचं आपण बघूया. तर डिअर स्टुडंट, तर आतापर्यंत तुम्ही पूर्ण चॅप्टरचे व्हिडिओ बघितले असाल. जर नसेल बघितले तर प्रिव्हियस व्हिडिओ बघा आणि नंतरच्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करा. हे सुद्धा मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे. तर आता बघूया आपण या प्रॅक्टिस सेट मधील सर्वात शेवटचा प्रॉब्लेम. तर यामध्ये ऑब्झर्व करूया ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. आता इथे काय सांगितलं, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे विषयी सांगितलेलं आहे. ट्री प्लांटेशन प्रोग्राम. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ला आपल्या स्कूलमध्ये आपण विचार करूया की एक ट्री प्लांटेशन प्रोग्राम रेकॉर्ड केलेला आहे किंवा अरेंज केलेला आहे आणि ऑन लँड विच ट्रँग्युलर इन शेप. आणि त्यावेळेस आपल्याला इन्स्ट्रक्शन अशा दिलेल्या आहे, स्कूल टीचरने आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की जे काही आपल्याला ट्री लावायचे आहे हे ट्री सर्वच्या सर्व आपल्याला ट्रँग्युलर शेप मध्ये लावायचे आहे. कुठल्या शेप मध्ये लावायचे आपल्याला, ट्रँग्युलर शेप मध्ये असं लावायचं आपल्याला ट्री. ठीक आहे. आणि ट्री आर प्लांटेड सच दॅट इन, आणि ट्री अशा प्रकारे प्लांटेड करायचे आहे इन द फर्स्ट रो इज 1. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट रो मध्ये फक्त 1 ट्री असला पाहिजे. त्यानंतर इन द सेकंड रो देर आर 2 ट्री. सेकंड रो मध्ये 2 ट्री असले पाहिजे. आणि त्यानंतर देर आर इन द थर्ड रो 3. थर्ड रो मध्ये 3 1 2 3 अशा प्रकारे. तर अँड सो ऑन अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, समोर 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 1 1 ट्री 1 1 ट्री आपल्याला वाढवत जायचं आहे इच रो नुसार.
आणि त्यानंतर फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25th रोज. आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज किती असेल हे सुद्धा आपल्याला फाइंड करायचं आहे. तर चला इथे ऑब्झर्व करूया. ऑन द वर्ल्ड एनवायरमेंट डे, on the World Environment Day, tree planted in AP. ठीक आहे. तर फर्स्ट रो मध्ये असणार इन एपी फर्स्ट रो मध्ये फर्स्ट, सेकंड रो मध्ये 2 ट्रीज आणि थर्ड रो मध्ये 3 ट्रीज, अशा प्रकारे ट्री प्लांटेशन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे ए ची व्हॅल्यू इथे मिळणार. ए इज इक्वल टू 1, डी 1 + 1 2, 2 + 1 3 म्हणजे डी पण 2 असणार. त्यानंतर फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्री इन 25 रोज. 25 नाही 25 रोज. टोटल 25 रोज मध्ये किती सीड्स आहे हे आपल्याला फाइंड करायचं. तर आपल्याला फाइंड करायचं S25 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि त्यानंतर इथून आपल्याला एन ची व्हॅल्यू मिळू शकते एन इज इक्वल टू 25. तर इथे आपल्याला एसएन चा फॉर्म्युला पुटअप करावा लागेल. एसएन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2, 2a प्लस n-1 मल्टीप्लाय बाय डी. आता एस एन ची व्हॅल्यू पुटअप करूया 25, परत एन ची व्हॅल्यू 25 डिवायडेड बाय 2, 2 मल्टीप्लाय बाय ए ची व्हॅल्यू असणार 1 प्लस एन ची व्हॅल्यू असणार 25 मायनस 1 मल्टीप्लाय बाय डी ची व्हॅल्यू असणार परत 1 मल्टीप्लाय बाय 1. 25 डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2 प्लस 25 मायनस 1 24 मल्टीप्लाय बाय 1. (25 डिवायडेड बाय 2 आपण इथे लिहू 2 प्लस 4 24 मल्टीप्लाय बाय 1 24. 25 डिवायडेड बाय 2 मल्टीप्लाय बाय 24 प्लस 2 26. त्यानंतर 2 13 जा 26, 25 मल्टीप्लाय बाय 2 13 जा 26, 25 3 जा 75 सी 5 7 कॅरी